नमस्कार. आज मनसेचा 20वा वर्धमान दिवस आहे. तर गेल्या 20 वर्षापासून हा पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी काम करतोय. जेव्हा ही स्थापना झाली होती तेव्हा राजसाहेबांनी केलं होतं की मी स्वतः महाराष्ट्राला अर्पण करतोय. सुरुवातीला यश आलं, सुरुवातीला खूप प्रेम भेटलं आणि जसं यश आलं तसं मनसैनिकांनी ते काम पण केलं. सातत्याने मराठी माणसाचे मुद्दे आहेत. जेव्हा पण मराठी माणूस अडचणीत असतो ना तेव्हा फक्त लोकांना मनसे हा पक्ष दिसतो. जेव्हा जेव्हा मुंबईत परप्रांती त्रास देतो ना तेव्हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दिसते, बाकी कुठलाही पक्ष दिसत नाही. मराठीचा मुद्दा असो किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असो, कुठलाही मुद्दा जरी असला ना तर राजसाहेबांचंच घर दिसतं. तिथे प्रत्येकांचे प्रश्न सोडवतात. प्रत्येक येणारा मराठी माणूस कधी खाली हात जात नाहीत. या पक्षाने कधी बाकीच्या पक्षांसारखं राजकारण केलं नाही. या पक्षाने फक्त माणुसकी जोडली. या पक्षाने फक्त मराठी माणसाच्या हितासाठी काम केलेत. हा पक्ष नेहमी मराठी माणसाच्यासाठी उभा राहिला. फक्त या पक्षाच्या नशिबात फक्त अपयश दिले मराठी माणसं. एवढी मेहनत करून सातत्याने मराठी माणसाच्या कामाला येऊन पण हा पक्ष हारतो कसा, हा मला प्रश्न पडतो. या पक्षाने कधी बाकी पक्षांसारखे पैसे देऊन लोक फोडले नाहीत, पैसे देऊन राजकारण केलं नाहीत. मला वाटतं यांनी केलं असतं तर काच सत्तेत असते. हा एकटा लढत बसला पक्ष, कोणासोबत कधी युती केली नाही. सातत्याने एकट्याने लढलाय. एकट्याने लढलायचं हे त्याला फळ भेटलं. मराठी माणसाच्या मदतीला नेहमी गेलाय, पण मराठी माणसानेच त्याला त्रास दिलाय. मराठी माणसाने त्यांना साथ दिली नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी माणूस काम करत असेल ना मित्रांनो, ते फक्त राजसाहेब ठाकरे आहेत. आणि त्या माणसाला जर आपण या राजकारणात निवडून नाही आणलं ना तर त्या माणसाचं काही नुकसान नाही होणार. नुकसान होणार ते आपलं होणार, ते सगळ्यांचं नुकसान होणार. महाराष्ट्र आपण रोज हारतोय. ज्या दिवशी राज ठाकरे जिंकतील ना, किमान महाराष्ट्राचं हारणं थांबेल. हा माणूस एकदा तरी या सत्तेत आलं पाहिजे, कारण या माणसाचं कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तित्व बाकीच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे. हे मी तर अपेक्षा करतो की येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल आणि प्रत्येक मराठी माणूस यावेळी जागृत होईल आणि साथ देईल.